नमस्कार, मी वैशाली पाटील विजय शिवण क्लास चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउज पेपर कटिंग बघणार आहोत, तेही अतिशय सोप्या पद्धतीने। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइबच्या बटन शेजारी बेल आयकॉनचं एक बटन असतं म्हणजे घंटीचं एक बटन असतं, त्याच्यावर क्लिक करा। पेपर कटिंगसाठी आपल्याला माप लागणार आहे, ते माप इथे लिहून घेतलेले आहेत। ब्लाउज उंची आहे 12.5 इंच। पेपरवर माप टाकताना आपण 1 इंच मिसळून घेणार आहोत। छातीचे माप आहे 32 इंच। पेपरवर माप टाकताना आपण 32 इंचचा चौथा भाग घेणार आहोत, 8 इंच। नंतर कंबर आहे 27 इंच, त्याचाही चौथा भाग करून घेणार आहोत, तो आहे 6.7 इंच। आणि शोल्डर 5.5 इंच, आर्महोल 5.5 इंच। आता हे माप कुठे कशी टाकायची ते बघूया। सगळ्यात आधी उंचीचं मार्किंग करायचं आहे, त्याच्यासाठी हा पेपर घेतला आहे। आता इकडून इथे उंचीचं मार्किंग करायचं आहे। उंची आहे आधी आपण पाठीमागचा भाग कटिंग करणार आहोत। उंची आहे 12.5 इंच, त्याच्यात 1 इंच मिसळून 13.5 इंचवर मार्किंग केली। हे 13.5 इंचवर मार्क केलं। इथे उंची आहे 12.5 इंच, ही 12.5 इंच आणि 1 इंच मिसळून 13.5 इंचवर मार्क केलं। हे प्रत्येकासाठी 1 इंच मिसळायचंच असतं। नंतर पुढे देखील अजून मार्किंग करून घेतलं, हे 13.5 इंचवर आणि इथे अशी सरळ रेषा आखायची आहे। आता हे उंचीचं मार्किंग झालेलं आहे। आता इकडे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। शोल्डर आहे 5.5 इंच, त्याच्यावर मार्किंग केलं आणि इकडे आर्महोलचं माप, इथून इकडे आर्महोलचं माप टाकायचं आहे, ते देखील आहे 5.5 इंच। फक्त इकडून चेक करायचं हे बरोबर 5.5 इंच येत आहे की नाही। आता हे इथे आहे म्हणून इथे मार्किंग केलं आणि इथे अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे। आता ही सरळ रेषा आखून घेतलेली आहे, त्या रेषेला असं पट्टी ठेवून एक अशी रेषा आखायची आहे आणि त्या रेषेवर आपल्याला आता चेस्टचं माप टाकायचं आहे। इथे चेस्ट आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग घेतला 8 इंच आणि त्याच्या पुढे हे सिलाई मार्जिन घेतलं 1.25 इंच, 1.25 इंच किंवा 1.5 इंच घेऊ शकतात आणि हे असं सरळ जोडलं। आता इथे हे आपण शोल्डरचं मार्किंग केलेलं आहे, तिथे आता गळा रुंदी घ्यायची आहे। गळा रुंदी आहे 2.5 इंच घेतली आहे। हा पाठीमागचा भाग आहे म्हणून इथे गळा जरा जास्त लांब घेतलेला आहे। गळा उंची घेतली आहे 10 इंच आणि इकडे देखील 2.5 इंच घ्यायचं आहे आणि इथे एक बॉक्स बनवायचा आहे। हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडायचा आहे असा। नंतर इथे असा बॉक्स बनवून घेतला। इकडे 1 इंच हे सर्व साईजसाठी घ्यायचं आणि गळ्याचा आकार इथे द्यायचा आहे। तुम्ही आवडीप्रमाणे कुठलाही गळ्याचा आकार इथे देऊ शकतात। इथे मी हा असा गोल आकार दिला। त्याच्यानंतर इथे या लाईनवर जिथे आपण ही जी उंची मोजलेली आहे 13.5 इथे आलेली आहे, त्या लाईनवर आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे। कंबर आहे 27 इंच, त्याचा चौथा भाग होतो 6.25 इंच प्लस हे 1 इंच सिलाई टक्ससाठी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे 2.25 इंच जे वरती घेतलं आहे तेवढंच घ्यायचं आहे सिलाई मार्जिन आणि हे पॉइंट असे जोडायचे आहेत। नंतर हे देखील पॉइंट असे जोडायचे आहेत। आता हे झालं पाठीमागच्या भागाचं कटिंग। इथे आर्महोल मुंढ्याचा आकार द्यायचा आहे, तर त्याच्यासाठी हे असं 1.5 इंच क्रॉस असं तिरकस मोजलं आणि इथून असं आकार दिला। हे जिथे चेस्टचं माप आलेलं आहे मार्किंग केलेलं आहे तिथेपर्यंतच हा आकार असा द्यायचा आहे। आता इथून साधारण निम्मे येईल असं घेऊन
हे एवढं निम्मे आलं इथे। इथून सुरुवात केलेली आहे आकार द्यायला आणि हा असा पाठीमागचा आकार दिलेला आहे। आता हे पेपर कटिंग कट करून घ्यायचं आहे। इथे आपण शोल्डरचं माप टाकलं आहे 5.5 इंच, इथे आर्महोल घेतलेला आहे 5.5 इंच आणि त्या रेषेवर अशी सरळ रेषा आखलेली आहे आणि खालून वरती चेस्टचं माप मोजलेलं आहे। चेस्टचा चौथा भाग प्लस सिलाई मार्जिन घेतला आहे। इथे कमरेचा चौथा भाग आणि प्लस 1 इंच टक्स, इथे जो टक्स येतो त्याच्यासाठी, आणि इथे नेहमीचं ते सिलाई मार्जिन घेतलेलं आहे। आता इथल्या टक्सचं मार्किंग करण्यासाठी इथे कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच घेतलेला आहे। तिथून निम्मे करायचं, हे असं निम्मे केलं आणि तिथे एक पॉइंट दिला, तिथून वरती 4 इंच घ्यायचं, तिथे मार्किंग केली आणि सरळ अशी रेषा आखून घेतली। आणि मग ह्या रेषेच्या आजूबाजूला अर्धा इंच घेतलं, हे इकडे अर्धा इंच आणि हे इकडे अर्धा इंच घेतलं आणि ते पॉइंट ह्या रेषेला जोडलेत। हे झालं टक्सचं मार्किंग, पाठीमागच्या टक्सचं। आता हे पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। आता हे कट करून घ्यायचं आहे। आता हा आर्महोलचा आकार कट करून घ्यायचा आहे। आता हे पेपर कटिंग आपल्याला पुढच्या भागासाठी लागणार आहे। पुढच्या भागाचं कटिंग करण्यासाठी सर्वात आधी इकडे 4 इंचावर मार्किंग करायचं, 4 किंवा 3.5 इंचावर। इथे हे असं 4 इंचावर मार्किंग केलं आणि तिथे सरळ अशी रेषा आखून घ्यायची आहे। आता ही रेषा आखून घेतलेली आहे। हे 4 इंच मार्जिन सोडलेलं आहे, हे प्रत्येकासाठी सोडायचं, कारण इथे आपल्याला प्रिन्सेस कटसाठी एक्स्ट्रा मार्जिन घ्यावं लागतं, म्हणून आपण माप इथून टाकणार आहोत। आता जे पेपर कटिंग होतं पाठीमागच्या भागाचं ते घेतलं, त्या ह्या लाईनला टच करून ठेवलं आणि जसं आहे तसंच हे जसं आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे। आता हे जसं आहे तसं मार्किंग करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला आर्महोल लाईनचं मार्किंग करायचं आहे। ह्या लाईनपासून असं सरळ घ्यायचं आहे, हे असं। आता हा झाला पाठीमागच्या मुंढ्याचा आकार। आता आपल्याला आतील मुंढ्याचा आकार देण्यासाठी इथे आपल्याला 1 इंच मोजून आकार द्यायचा आहे। हे प्रत्येकासाठी 1 इंच मोजूनच आकार द्यायचा, असं तिरकस, आणि मग इथून ह्या इथे दिला। हा आकार पुढच्या मुंढ्याचा आहे म्हणून तो नाही कट करायचा, हा कट करायचा। आता इथे जे सिलाई मार्जिनचे पॉईंट आहेत, सिलाई मार्जिन आपण 1.25 इंच घेतलेला आहे इथे, आणि इकडे देखील 1.25 इंच हे सिलाई मार्जिन घेतलेलं आहे। ते पॉईंट आता जोडायचे आहेत। आता इथे गळ्याचं मार्किंग करायचं आहे। गळा रुंदी जी पाठीमागे घेतली होती तेवढीच 2.5 इंच, आणि गळा उंची ही आपल्याला 7 इंच घ्यायची आहे। प्रिन्सेस कटमध्ये 7 इंच गळा उंची घेतली तरी चालेल, किंवा तुम्ही आवडीप्रमाणे 6 इंच, 6.5 इंच किंवा 7 इंच घेऊ शकतात। मी इथे 7 इंच घेत आहे। गळा रुंदी 2.5 इंच आणि बॉक्स बनवून घेतला। आणि इथे नेहमीप्रमाणे 1 इंच तिरकस मोजून
गळ्याचा आकार दिला। इथे तुम्ही आवडीप्रमाणे कुठलाही गळा घेऊ शकतात। असा गोलाकार दिला। त्याच्यानंतर टक्स लाईन आपल्याला इथे टक्स लाईन आखायची आहे। आता ती कशी आखणार, तर इथे छातीचं माप आहे 8 इंच। 8 इंचात 1 इंच मिसळून मार्क करायचं, म्हणजे 9 इंचावर इथे हे मार्किंग केलं। प्रत्येकासाठी टक्स पॉईंट हा असाच काढायचा। जे काही छातीचं माप असेल त्याचा चौथा भाग प्लस 1 इंच घ्यायचं। आता समजा 34 इंच असेल तर 8.5 इंच चौथा भाग आला 34 इंचाचा, त्याच्यात 1 इंच मिसळून 9.5 वर मार्किंग करावी लागणार आहे। जर 36 असेल तर 36चा चौथा भाग 9 इंच, त्याच्या पुढे 1 इंच मिसळून टक्स लाईनसाठी 10 इंचावर मार्किंग करावं लागणार आहे। या पद्धतीने हे मार्किंग करायचं। इथे छातीचं माप आहे 32 इंच, म्हणजे हे इथे आपण फुल बस्टचंच माप टाकत असतो। तर इथे आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग घेतला 8 इंच प्लस 1 इंच घेतलं, म्हणजेच 8 प्लस 1 इंच झालं 9, म्हणून 9 इंचावर इथे मार्किंग केलं आणि इथे सरळ रेषा अशी आखून घेतली। आता ह्या रेषेच्या बाहेर जर स्मॉल साईज असेल, स्मॉल साईजसाठी म्हणजे 32 साईजपर्यंत इथे पाऊण इंच घ्यायचं आहे। ही जी रेषा आहे याच्या बाहेर पाऊण इंच घ्यायचं आहे 32 पर्यंत, आणि 32च्या पुढील सर्व साईजसाठी इथे 1 इंच घ्यायचं आहे। इथे पाऊण किंवा 1 इंच वाढवलं आणि अशी तिरकस रेषा ह्या लाईनला जोडली, म्हणजे छातीच्या आणि कमरेच्या फरकानुसार आपोआपच इथे तेवढं अंतर हे वाढत असतं। म्हणून इथे आता 32 साईज आहे, म्हणून इथे मी पाऊण इंच घेत आहे। हे पाऊण इंचावर मार्किंग केलं आणि ती रेषा इथेपर्यंत तिरकस जोडायची आहे, म्हणून ती रेषा ही आपण अशी वाढवून घेतली। आता जिथे ह्या गळ्याचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटपासून इकडे खाली तिरकस अशी जोडायची आहे। आणि ही अशी सरळ इथे जोडायची आहे। आता ह्या लाईनवर आपल्याला टक्स पॉईंट फिक्स करायचा असतो, तर तो कसा काढायचा, जे काही तुमचं चेस्टचं माप असेल त्याचा 10वा भाग आपल्याला घ्यायचा असतो। आता समजा इथे छातीचा 10वा भाग घ्यायचा असतो। इथे चेस्टचं माप आहे 32 इंच, 32चा 10वा भाग हा 3.2 इंच येत असतो। त्याचप्रमाणे तुम्ही कुठल्याही साईजचा 10वा भाग काढायचा, जे माप असेल त्या साईजचा 10वा भाग काढायचा आणि प्लस अर्धा इंच घेऊन इथे टक्स पॉईंट फिक्स करायचा असतो। आता 10वा भाग जर तुम्हाला येत नसेल तर असं, आता समजा हे 36चा तुम्हाला 10वा भाग काढायचा आहे, तर फक्त 3 आणि 6 याच्यामध्ये एक पॉईंट दिला की तो आपोआप 3.6 म्हणजे छातीचा 10वा भाग हा आला, 10वा भाग हा 3.6 इंच आला। ह्याप्रमाणेच काढू शकतात। आता 38 आहे, तर 3 आणि 8 मध्ये एक पॉईंट दिला म्हणजे 3.8 इंच हा छातीचा म्हणजे 38 इंच छातीचा 10वा भाग आला। असं सहज तुम्ही 10वा भाग काढू शकतात। आता इथे 32चा 10वा भाग आहे 3.2 इंच आणि त्याच्या पुढे हे अर्धा इंच एक्स्ट्रा हे प्रत्येकासाठीच घ्यायचं असतं। हे आलं 2 इंच आणि त्याच्या पुढे हे अर्धा इंच, हे इथे अर्धा इंच आलं। आता ही रेषा सरळ अशी जोडायची। प्रत्येकासाठी हे असंच करायचं। आता जोडल्यानंतर आता ह्या लाईनच्या खाली स्मॉल साईजसाठी तुम्ही 1.25 इंच इथे मार्किंग करायचं आणि आता समजा ही 32 स्मॉल साईज आहे, 32च्या पुढील सर्व साईजसाठी तुम्ही इथे 1.5 इंचावर मार्किंग करायचं।
आता इथे 32 आहे म्हणून मी 1.25 इंचावर मार्किंग केलं आहे आणि ही रेषा अशी खाली जोडून घ्यायची आहे, वाढवून घ्यायची अशी। आणि नंतर मग हा पॉइंट आणि हा जो हे सिलाई मार्जिनचं एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे आपण, ते हा जो पॉइंट आहे कंबर अधिक 1 इंच घेतलेला तो पॉइंट आणि हा पॉइंट जोडायचा आहे। त्याच्यानंतर इथे डायरेक्ट इथे न जोडता थोडंसं अर्धा इंच खाली घ्यायचं। तर हे का, जेव्हा हे दोन्ही भाग असे प्रिन्सेस कटचे जोडले जातात तेव्हा इथे हा थोडासा जास्त भाग होत असतो आणि मग ते ब्लाऊज इथून थोडंसं कमी उंचीला कमी वाटत असतं, म्हणून इथे अर्धा इंच ह्या ज्या लाईनवर आहे इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि मग ते असं जोडायचं आहे। आणि इकडे आपल्याला सिलाई मार्जिन घ्यायचं आहे। हुक इथे हुक लूप्सच्या पट्ट्या येणार आहेत ना जोडण्यासाठी, म्हणून इथे अर्धा इंच हे एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। आणि हे पॉइंट असे जोडायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला इथे आता टक्स किती घ्यायचा, तर ही जी लाईन आहे हे मार्जिन सोडून हे आपण हुक आणि लूप्स पट्टे जोडण्यासाठी हे एक्स्ट्राचा अर्धा इंच घेतलेला आहे, हे सोडून इथून कंबरेचा चौथा भाग मोजायचा। इथे कंबर आहे 5.75 इंच, हे आलं 5.75 इंच। आता हे जे मार्जिन आहे हे किती उरले ते बघायचं। हे अंतर हे जे आपण इथे कंबर अधिक 1 इंच इथेपर्यंतच, इथे पुढे नाही मोजायचं, ते इथूनच मोजायचं किती आहे त्याचे निम्मे करायचं। आता हे 3 इंच आलेले आहे। तुमचं साईजनुसार हे जास्त पण येऊ शकतं, कमी पण येऊ शकतं, 4 इंच पण येऊ शकतं। आता इथे 3 इंच आलेलं आहे हे एक्स्ट्राचं मार्जिन, तेवढंच आपल्याला हा टक्स रुंदी इथे घ्यायची आहे ह्या लाईनच्या इकडे आणि इकडे। तर ही खाली जी लाईन आहे आपण वाढून घेतलेली, ह्या पॉईंटवर हे असं ठेवायचं, म्हणजे इथे 1.5 इंच एका बाजूला आणि 1.5 इंच ह्या दुसऱ्या बाजूला अशी ही टक्स रुंदी झाली आहे। तुमची ही 2 इंच पण येऊ शकते आणि सरळ हे असे तिरकस असे हे पॉइंट जोडायचे आहेत। आणि इथे आता आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे। आता इथे प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे, तो देण्यासाठी मी असं पेपर इकडे करून घेतला आहे आणि इथून हा आकार इथे एवढ्या भागात कुठेही जोडला जाऊ शकतो, प्रत्येकाच्या मापानुसार तो इथेही जोडला जाऊ शकतो किंवा इथेही जोडला जाऊ शकतो। इथून सुरुवात करायची द्यायला, गोलाकारात हा आकार द्यायचा आहे असा। आणि इथून असा देत इथे थोडंसं 2 इंचपर्यंत सरळ घ्यायचं असं, म्हणजे हा आकार व्यवस्थित दिसतो। 2 इंच हवं तर असं मोजून घ्यायचं। हे इथे आलेलं आहे, इथेपर्यंत थोडासा गोलवा आकार दिला आणि इथे सरळ घेतलं, मग तो आकार छान दिसतो। तुमचा एवढ्या भागात हा आकार कुठेही जॉईन होऊ शकतो, जिथे असा व्यवस्थित गोलाकार दिसेल तिथे हा जॉईन करायचा आणि इथे थोडंसं आतमध्ये घेऊन आणि नंतर इथे थोडंसं बाहेरच्या दिशेला घेऊन सरळ असा जोडायचा आणि इथून हे असं कट करायचं, हे असं, आणि इकडून हे असं कट होणार आहे। त्याचं कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत।
इथे लक्षात ठेवायचं कट करताना ही जी लाईन आहे इथून असं कट करायचं आहे। इथे 2 इंचापर्यंत सरळ घेऊन मग असं गोलाकारात कट करायचं आहे। आता इथे कट करताना हे जे आपण एक्स्ट्राचं जेवढं एक्स्ट्रा वाढलेलं होतं ते अंतर कट करून घ्यायचं आहे, म्हणजे हे बरोबर असं सरळ कट होईल। आता फक्त हे जे टक्स पॉइंट आहेत तिथे कट द्यायचा आहे, म्हणजे जोडताना ते बरोबर लक्षात राहील। आता हे जेव्हा आपण अस्तरवर हे पेपर कटिंग ठेवणार तेव्हा ह्या बाजूला अर्धा इंच इकडून असं अर्धा इंच जास्तीचं घ्यावं लागणार आहे आणि ह्या बाजूला देखील अर्धा इंच हे जास्तीचं घ्यावं लागणार आहे। इथे जॉईंट देण्यासाठी अर्धा इंच इथे जॉईंटसाठी घ्यावं लागणार आहे एक्स्ट्रा। हे पेपर कटिंग ब्लाउज पीसवर किंवा अस्तरच्या कापडावर ठेवून कसे कट करायचे आणि त्याचे शिवणकाम हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया। त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, तिथे चेक करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।